माझ्याशी फ्रेंडशिप करायची म्हणून करताय का सगळं? नाही नाही, अगं काय चाललंय तुझं? जरा डोळ्यात बघ त्यांचा, किती खरं आणि प्रामाणिक बोलतात त्यांचे डोळे. ते डोंगी डोळ्यांना बोलू नकोस तू, मुजुमदार आहेत ते. कोण आहे? मी आहे. दार उघडा. अहो सकाळपासून उपाशी आहात तुम्ही, ना कोणाशी बोलले ना काही. मला माहितीये तुम्ही टेन्शन मध्ये असणार आहे, पण मी असताना असं एकटं एकटं बसू नका. मी एक काम करू का? मी जोक सांगू का तुम्हाला? मी पण काय विचारत बसले, सांगतेच. बरं ऐका, एकदा ना हत्ती आणि मुंगी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं असतं. मग मुंगी घरी सांगते. मग मुंगीचे आई वडील हत्तीच्या घरी जातात लग्न जुळवण्यासाठी. तेव्हा मुंगीचे आई वडील हे हत्तीला बघतात आणि बघता क्षणी नकार देतात. का? अहो कारण मुलाचे दोन्ही हात पुढे असतात. अहो उघडा ना दार. आवडला ना जोक? या. बरं झालं तुम्ही दार उघडलं, माझं सगळं टेन्शनच गेलं. जेवून घ्या बरं आता. मला माहित होतं मी तुम्हाला जेवायला भाग पाडणारच. तुम्ही ना असं टेन्शन घेत नका जाऊ. एखादा दिवस बॅड आहे असं समजायचं आणि मग उद्याचा दिवस हा तुमचाच असेल. मला ना तुमच्यावर पूर्ण विश्वास. तुमच्या मनात जे काही आहे तसंच होईल. खरंच जर तसं झालं ना, तर तुम्ही मागाल ते गिफ्ट तुम्हाला दिलं म्हणून समजा. खरंच? सर 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 म्हणजे ते ठरल्याप्रमाणे महिन्याला मला पैसे देणार ना? तुमचं काय हो मध्येच? जरा थांबा की. तिला आधी इथं येऊ तर द्या. ती एकदा आली तर बाकीच्या पुढच्या गोष्टी. काय तर सावी कुठे? आम्हाला काही कळनाच झालंय. म्हणजे ती येणार आहे की नाही येणार आहे काहीच आयडिया येईना झाल्या. तिचा मेसेज आलता आम्हाला की तुम्हाला जाऊन करायचं असेल पॉडकास्ट तर करा म्हणून. मला काही त्याच्यामध्ये धरू नका. आता कुठे चांगल्या मार्गाला लागलो होतो. हे 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 एवढं सगळं करणं सोपं नव्हतं माझ्यासाठी. काय काय नाही केलं. तिच्याकडून फक्त एका संधीची अपेक्षा होती मला. दिली असती संधी तर काय नुकसान होणार होतं का तिचं? आता नुकसान होणार का फायदा?
ते कळलंच. आणि एवढा इमोशनल डायलॉग मारायची काही गरज नव्हती. ठीक आहे, दिली तुम्हाला एक संधी. हाय रीना, पराग, आय न्यू इट. मला माहिती होतं तू रिटर्न येणारच. एक मिनिट. पैशांचं नुकसान तुमच्यासाठी शुल्लक असेल, आमच्यासाठी नाही. या स्टुडिओचं रेंट भरले म्हणून आली. नाही नाही, रिझन काही असो, तू रिटर्न आलीस हे महत्वाचं. आता निदान तुझ्या सहवासात तरी राहायला मिळेल. ठीक आहे, पण माझ्यासोबत काम करायचं असेल तर माझ्या नियमानुसार वागावं लागेल. डन डन. एक कागद आणि पेन घ्या आणि मी सांगते ते नोट डाऊन करा. पेन. थांबा. बसा. हाताला काय लागलं? ते काल काम करताना लागले. काम करताना म्हणजे? हे सगळं काम यांनी स्वतः केलंय? हो, हे सगळं डिझाईन यांनीच केलंय. काय वेळ कमी होता ना, आणि एका रात्री ते सगळं करायचं होतं. त्या नादात हे असं झालं. हॅलो, आलो. लईच कष्ट घेतलेले दिसतात हो तुम्ही. दादा, ऍडमिशन जोरदार सुरू आहे. वा. फेक डिग्री आणि फेक ऍडमिशन साठी रांगा लागल्या. अरे दादा, आत्ताच अजून दोघांचे पेमेंट झालेत. पण दादा, एवढे पैसे ठेवायचे कुठं? धैर्याची स्टडी रूम. तू पण ना. खरं सांगतोयस? तुला काय वाटलं मस्करी करतोय? भास्कर, आपल्या अख्ख्या घरामध्ये धैर्याची स्टडी रूम एक अशी जागा आहे जिथं कुणी मारला बी जात नाही. आणि उद्या काही गडबड जर झाली तर हे सगळं धैर्याच्या माथ्यावर मारायचं, मज्जा बघायची. लक्षात घे, एकदा का धैर्य ह्या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व झाला का नाही तर त्याला आपल्याला सुद्धा वाचवावं लागेलच की काय. भास्कर, धैर्याची स्टडी रूम उचल. दादा, खरं तुझे एवढे प्लॅन फसतात तरी पण 101 आयडिया येतात ना तुझ्या डोक्यात. चल 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 चल.
हा ठीक आहे, मी सांगते ते लिहून घ्या. काय वेळ आलीये ना, एकदम रिव्हर्स. आठवतंय का एकेकाळी तुम्ही माझ्याकडनं काही नियम लिहून घेतले होते. आता आज तुम्ही माझ्या इथं काम करणार म्हणून मी तुमच्याकडनं नियम लिहून घेतले. ही वेळ कशी विसरेन. सांगा तुमचे काय नियम आहेत. लिहा. नियम क्रमांक 1, कर्मचाऱ्यानं संस्थेशी एकनिष्ठ राहणं बंधनकारक आहे. नियम क्रमांक 1, कर्मचाऱ्यांनी संस्थेशी एकनिष्ठ राहणे बंधनकारक आहे. नियम क्रमांक 2, संस्था आणि कर्मचाऱ्यांमधील सहमतीशिवाय करार संपण्यापूर्वी जर कर्मचाऱ्याने नोकरी सोडली तर त्याला 10 लाख रुपये दंड म्हणून द्यावा लागेल. 10 लाख? नियम क्रमांक 2, संस्था आणि कर्मचाऱ्यामधील सहमतीशिवाय करार संपण्यापूर्वी कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल. संस्थेला कुटुंब समजून संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांसोबत प्रेम आणि आदरपूर्वक व्यवहार ठेवणं कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. संस्थेला कुटुंब समजून इतर कर्मचारी व संस्था चालकाशी प्रेम व आदरपूर्वक व्यवहार ठेवणे बंधनकारक आहे. संस्थेच्या नफा किंवा तोट्याच्या प्रसंगी संस्थेची साथ देणं कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि कर्तव्य. संस्थेचा नफा किंवा तोट्याच्या प्रसंगी संस्थेची साथ देणं प्रत्येक कर्मचाऱ्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. प्रेम प्रेम कर्मचाऱ्याचं वर्तन गैर आढळल्यास त्याला कामावरून काढण्याचा पूर्ण अधिकार संस्था चालकाच्या अधीन राहील. करारादरम्यान कर्मचाऱ्याचे वर्तन गैर आढळल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याचे पूर्ण हक्क संस्था चालकाच्या अधीन आहेत. संस्था चालकाचा शब्द अंतिम असून त्याचं पालन करणं कर्मचाऱ्याला बंधनकारक आहे. संस्था चालकाचा शब्द अंतिम असून त्याचे पालन करणे सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. झालं? आता अजून एक लाईन लिहा खाली. वरील नियमांपैकी जर कुठलाही नियम मी मोडला तर त्याची भरपाई म्हणून 10 लाख रुपये भरण्यास मी बंधनकारक असे. वरील सर्व नियम मला मान्य असून या नियमांमध्ये माझ्याकडून कुठलेही उल्लंघन झाल्यास
दंडात्मक रक्कम 10 लाख रुपये जमा करायला मी बंधनकारक असेल. या सही करा. झालं. अजून काही लिहायचं असेल तर सांगू शकतेस सावी. काय सावी नाही, सावी मॅडम. तोंडातून फक्त यस धैर्य सर एवढंच म्हणायचं. कळलं? सावी मॅडम. ओके सावी मॅडम. गुड. सावी मॅडम आपल्याला पण म्हणाला होते का काय मॅडम? रीना. हा ओके डन 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 डन. एकदम जोरात काम करूया चला आता. एक मिनिट. अरे हो, करूया सुरुवात. पण भाऊ काय म्हणतात, चांगल्या कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून करायची असते. कुठलं पण नारळ. कळलं? नारळ. रीने दगड. पराग आहे की पराग आणल की. पराग दगड आण असं म्हणायचं होतं मला. कुठं पण स्पेस घेत जाऊ नकोस. पोझिस वर्कआउट कर जरा. हा जा. कुठं पण काय पण बोलायचं नेऊन सगळं हे ते सारखं सारखं ऐकून घेतोय म्हणून सारखं सारखं आणतो. गणपती बाप्पा मोरया. हा चल घे. हे लाईट्स मागे घ्या. हा हा ओके डन. हा ओके. जरा इकडे सर. हा ओके डन डन. चला आता तिकडे जाऊ. हे काय, आपला लोगोच सेंटरला नाहीये. जा.
जरा मागे घे लाईट. हा अजून घे, अजून घे. बघ थोडीशी. ओके. हा तर परत हे मी इथं उभी राहते आणि गेस्ट आले ना की आपण इथं बसलो त्यांना. हा बघ बरं जरा शूट करून दाखव. हा परफेक्ट डन. थकवालाय. बिर्याणी, तंदुरी चिकन, बटर चिकन, चाय 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 चाय. थांबा साहेब येते घेऊन. अरे ने हा तू कशाला चाललीस? अगं मग आता इथं कोण करणार? आता चहा. जा. सावी मॅडम, मी आणि चहा बनवायचा. तुमची मेमरी जरा जास्तच वीक आहे का हो? हा मगाशी त्या कागदावर सही केली विसरलात का? हा नियम क्रमांक 1, मी जी जी कामं तुम्हाला सांगत ती सगळी तुम्ही केली पाहिजे. येस सावी मॅडम. तुम्हाला एकदम स्पेशल चहा पाजतो आज. आलोच. एवढं मोठं मोठं बोलून गेलाय, त्याच्या निम्मा तरी चहा जमल का याला? नाही म्हटलं ना स्पेशल चहा बनवून आणतो तुमच्यासाठी. मिशन इज ऑन. दूध, साखर, चहापत्ती बनाई. आधी दूध टाकायचं की पाणी? धैर्य मुजुमदार, आयुष्यात एकदा तरी चहा बनवून बघायला हवं होतंस.